संसदेवरती जो हल्ला झाला, 4 जणांना पकडण्यात आलं. 5 जण आहेत ते एकूण सगळे म्हणून. त्याच्यातल्या नीलम सिंगचं तुम्हाला मी फोटो दाखवतो. काही तिचं फुटेज अवेलेबल आहे आणि ती आंदोलनजीवी कशी आहे आणि काँग्रेसशी संबंधित आहे हे सगळं समोर येत आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, तिच्या तोंडी वाक्य काय आहेत की देश म्हणजे बेरोजगारी कशी आहे आणि बेरोजगार कसा चिडलेला आहे, असं ते एक ठरलेलं वाक्य आहे. आणि हे सगळं अर्बन नक्षलचं नॅरेटिव्ह आहे. देशामध्ये 2014च्या बरोबर नंतर तुमच्या असं लक्षात येईल की वेगवेगळ्या निमित्ताने शेतकरी असो किंवा युवक असो, JNU मधले आंदोलन असो, दिल्लीतले दंगे असो, लाल किल्ल्यावरती केलेला हल्ला असो किंवा खालिस्तानवादी शिखांना प्रोत्साहन देणं असो, काश्मीरचा मुद्दा 370 हटल्याच्या नंतर संपुष्टात आला म्हणून, अन्यथा त्याही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे अर्बन नक्षल आणि त्यांच्या पाठीशी असलेले सगळे देशाच्या लोकशाही चौकटीवर हल्ला करण्याचं काम करतात. आता ही जी संसदेची नवीन इमारत झालेली होती आणि 13 डिसेंबर ही तारीख बरोबर 22 वर्षापूर्वीच्या संसदेवरच्या हल्ल्याची आहे. एक लक्षात घ्या, हा नुसता हल्ला नाही आहे. म्हणजे त्यांनी काय किरकोळ काय स्मोक बॉम्ब टाकला, त्यांना काही फारसं झालं नसतं, हे सगळं ठीक आहे. हे प्रत्यक्ष दिसणारे लोक जरी सारे दिसत असले तरी ह्यांच्या मागचं जो सगळा एक मोठा कट आहे, आंतरराष्ट्रीय कट असं जे तुणतुणं वाजवलं जात होतं ते नेमकं उलटं कसं आहे आम्ही तुम्हाला वारंवार वेगवेगळ्या व्हिडिओमधून सांगतो आहे. जे असं म्हणत होते आंतरराष्ट्रीय कट कसा आहे, ते सगळेच लोक ह्या आंतरराष्ट्रीय कटाचा कळत नकळत भाग कसा बनलेले आहेत. आणि हा हल्ला सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकावरती आहे, हा लक्षात घ्या. मोदी, अमित शहा, संघ, भाजप हे फक्त वरवर म्हणायची नावं आहेत. राजकीयदृष्ट्या विरोध करत असताना त्या पातळीवरती ही लोक सांगतात, पण प्रत्यक्षात मुद्दा परत एकदा लक्षात घ्या. 2014च्या नंतर वारंवार अशा पद्धतीनं लोकशाही संरचनाची जी आहे, ज्या पद्धतीनं 14च्या निवडणुका झाल्या, 19च्या निवडणुका झाल्या, 24च्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, आताही ज्या 5 राज्यातल्या निवडणुका झाल्या त्या बहुतांश शांततेत पार पडलेल्या आहेत. बिहार किंवा पश्चिम बंगालमध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत होता ते पण पूर्णपणे कमी होऊन आता त्याही निवडणुका शांततेत मागच्या वेळेस पार पडलेल्या होत्या. उत्तर प्रदेश, हरियाणातला काही भाग, हा भाग नेहमीच निवडणुकींच्या संदर्भात बदनाम झालेला होता. छत्तीसगड, आदिवासी, तुम्ही लक्षात घ्या, असे काय आपल्याकडे प्रदेश होते आदिवासी बहुल असे की ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा जोर होता, किंवा हरियाणा ज्या ठिकाणी गुंडगिरी चालायची, बूथच्या बूथ लुटले जायचे, मतपेट्या पळवल्या जायच्या, हे सगळे प्रकार तुम्हाला गेल्या 10 वर्षांमध्ये अतिशय आटोक्यात आलेले दिसतील. आणि नेमकं ह्याच्याच विरोधात म्हणजे 2014च्या नंतर बदललं काय की राजकीय सगळं परिदृश्य बदललं इतकंच नाही, किंवा ती ल्युटन्स लॉबी तुटल्या गेली, खान मार्केट गँग असा ज्याचा उल्लेख केला तो इतकंच नाही, तर हे जागोजागच्या सगळ्या ज्या ल्युटन्स लॉब्या होत्या, हे सगळे जे लोकशाही विरोधी असे सगळे घटक होते की ज्यांना सनदशीर मार्गानं निवडणुका लढवायच्या, लोकांचा विश्वास संपादन करायचा, सत्ता हातामध्ये घ्यायची, त्या पद्धतीने सत्ता राबवून दाखवायची, हे काही मंजूर नाही. कम्युनिस्ट सगळ्या जगभरामध्ये कधीही लोकशाही मार्गानं सत्तेवरती आलेले नाहीत. ते फक्त आपल्याकडचीच गोष्ट आहे, अजूनही केरळामध्ये ते सत्तेवरती आहेत लोकशाही मार्गानं निवडून येऊन. हे सगळे जे घटक होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये अर्बन नक्षलचा सफाया झाल्याच्या नंतर, अर्बन नक्षल हे जे सगळं प्रकरण होतं, नक्षलवाद आणि त्याच्यात त्याला सगळे सपोर्ट करणारे अर्बन नक्षलवादाच्या सगळ्या एकूण हल्ल्यामध्ये आणि सगळ्या प्रकरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये घट झालेली गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येते. म्हणून मग अर्बन नक्षलचं प्रमाण वाढलं. किंवा मी महाराष्ट्रातलं उदाहरण देतो, कोरेगाव भीमाची जी दंगल होती ती लक्षात घ्या, आताही परत ती तारीख जवळ येत चाललेली आहे. या ठिकाणी अभिवादन करण्याची जी मुद्दा होता आणि त्या निमित्तानं जी दंगल उसळलेली होती, आधी एल्गार परिषद झाली होती आणि नंतर कोरेगाव भीमाची दंगल उसळलेली होती. दिल्ली दंगे लक्षात घ्या, किंवा कृषी आंदोलनामध्ये प्रत्यक्ष लाल किल्ल्यावरती हल्ला कशासाठी केलेला होता, किंवा आम्हाला संसदेमध्ये मोर्चा काढायचा, ही काय गोष्टी आहेत नेमक्या. प्रत्यक्ष तिथला तिरंगा काढला गेला आणि त्या ठिकाणी खालचा पंथाचा पिवळा झेंडा लावला गेला, ही काय गोष्ट आहे नेमकी. तुम्ही एक लक्षात घ्या. त्याच्यामुळे हा सगळा विरोध करत असताना किंवा पोलिसांवरती प्रत्यक्ष हल्ले केले गेलेले आहेत, किंवा विद्यापीठाचा वापर ह्या सगळ्या भारत तेरे तुकडे होंगे इंशाअल्लाह, किंवा ते चिकन नेक जे आहे म्हणजे ईशान्य भारत पूर्णपणे भारतापासून तोडून कसं टाकायचं, हे जे शर्जील इमामचे वाक्य आहेत, तुम्ही एक लक्षात घ्या. म्हणजे हा जो देश 1947 पासून
जी भूमी आपल्या ताब्यात आहे त्याच्यातली इंचभर सुद्धा आपण गमावलेली नाहीये. एक तुट आपण सिक्कीम नावाचा नवा अख्खाच्या अख्खा प्रदेश आपल्याला जोडून घेतलेला आहे आणि जे अतिक्रमण ज्या मोठ्या पद्धतीने चीननी आणि पाकिस्ताननी जम्मू काश्मीरवरती केलेले होते, जो भूभाग व्यापलेला होता, त्याच्या विरोधात कडक कारवाई करण्याची प्रक्रिया सगळी 370 हटल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणात सुरू झाली. किंवा कोरोनाच्या काळामध्ये गलवान खोऱ्यामध्ये जी झडप झालेली होती, तुमच्या असं लक्षात येईल बडबड करणारे किती बडबड करो, विरोध करणारे काय करायचे ते करो, त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीच्या कुठल्याच बातम्या समोर येताना दिसत नाही. अशा कुठल्याही हालचाली आता होत नाहीयेत. किंवा काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी व्हायच्या, प्रत्यक्ष पोलिसांवरती म्हणजे सुरक्षा सैनिकांवरती तुम्ही हल्ले केलेले आहेत. हे सगळे प्रकार जसे जसे कमी होत चाललेले आहेत. आता जे नवीन घटक तयार व्हायला लागले ते लक्षात घ्या. म्हणजे ह्या संसदेच्या हल्ल्याच्या पाठीमागे ही दिसणारे 4 म्हणजे त्याच्यातली जी एक नीलम जी आहे तिचं आम्ही तुम्हाला दाखवलं फुटेज, तिथं आंदोलनजीवी आहे, काँग्रेसची संबंधित कशी आहे ते, बाकीच्याही 4 जणांचं काय समोर यायचं ती सगळी माहिती आता समोर येईल. हा जो प्रत्यक्ष हल्ला केला गेलेला आहे याच्या पाठीमागे ही व्यवस्था सगळी उद्ध्वस्त करायची म्हणजे 2-3 मार्ग आहेत. प्रत्यक्ष नक्षलवादी ज्या पद्धतीनं सशस्त्र हल्ला करत होते, त्याच्यानंतर हे सगळे अर्बन नक्षल बुद्धिभेद करत होते. तुम्ही एक लक्षात घ्या हा मुद्दा. किंवा कृषी आंदोलन झालं ते भडकवायचा प्रयत्न करायचा, किंवा खालिस्तानवाद्यांना पेटून द्यायचा प्रयत्न करायचा, किंवा आता DMKचे जे सगळे नेते जाणीवपूर्वक सनातनच्या विरोधात, गौमूत्र राज्य विरुद्ध दक्षिणेचे राज्य किंवा अशा पद्धतीची जी सगळी भाषा बोलत आहेत त्याच्या पाठीमागं परत एकदा जे लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल इलमचे जे अतिरेकी ते सगळं पूर्ण सपाचाट झाले होते, त्याच्यातले जे अतिशय किरकोळ असे वाचलेले सगळे त्याच्यातले जे अवशेष आहेत त्यांना परत अप्रत्यक्षरित्या पुनरुज्जीवित करायचं काम ह्या मार्गाने केलं जातं. म्हणून यांच्या तोंडी अशी वक्तव्य दिली जात आहेत. किंवा अगदी प्रसिद्ध असे सगळे पत्रकार, ज्येष्ठ विचारवंत, खासदार असलेले लोक पण असं म्हणतात EVM मध्ये कशी गडबड आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या हे नॅरेशन कसं सेट केलं जात आहे ते. म्हणजे एकतर प्रत्यक्ष हल्ला करणारे लोक आहेत, रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे लोक आहेत, बेमुरवतखोरपणे दुसऱ्याच्या संचार स्वातंत्र्याला पूर्णपणे त्याच्यावरती घाला घालून वर्षभर दिल्लीचा रस्ता अडून बसणारे आंदोलन होतं, कृषी आंदोलन. आणि जर यांचा मूळ हेतू शेतकऱ्याचं हित पाहायचा असला असतं तर जेव्हा आता MSP प्रमाणे गव्हाची खरेदी झाली आणि उरलेला गहू MSP पेक्षाही कमी भावानं विकावा लागला तेव्हा हे लोक चूप होते. आता कांद्याला निर्यात बंदी लादल्या गेली आणि कांद्याचे भाव चढले तेव्हा पण हे चूप राहिले. म्हणजे ह्यांचा हेतू शेतकऱ्यांचं हित नव्हतं. ह्यांचा हेतू ही जी सगळी व्यवस्था होती लोकशाही मार्गानं, म्हणजे एखाद्या संसदेमध्ये लोकशाहीच्या मार्गाने एखादं विधेयक मंजूर होतं आणि तुम्ही त्याला रस्त्यावर उतरून विरोध करता आणि इतकी मुस्कटदाबी करता सरकारची किंवा इतक्या पद्धतीनं तुम्ही आरेरावी चालते की ते बिल मागं घेण्याच्या शिवाय व्यावहारिक पातळीवरचा वैचारिक आम्ही किती त्याला विरोध करत राहू, दुसरा कुठलाही पर्याय हे सरकार समोर ठेवत नाही. त्याच्यामुळे ही जी सगळी सुटी प्रकरणं नाही आहेत ही, ह्या सगळ्याला तुम्ही एकामध्ये गुंफून दिल्ली दंगे असो, कृषी आंदोलन असो, कोरेगाव भीमाची दंगल असो किंवा काश्मीरमध्ये झालेली अस्वस्थता 370 हटण्याच्या पूर्वीची असो, तुम्ही बंगलोरमधले दंगे असो, तुम्ही सगळे बघा, गुजरातमधले दंगे असो, नंतरचे पोलिसांवरती अहमदाबादला झालेले हल्ले, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अगदी ठरवून चालू आहेत. किंवा ही जी वक्तव्य असो EVM वरतीच्या नावानं बोंबा मारणे किंवा 3 तारखेच्या निकालानंतर देशामध्ये दंगे होतील हे सांगणे, हे सगळ्या ज्या गोष्टींना आता हे प्रत्यक्ष 4 तरुणांनी वेडपटपणाचं मूर्खपणाचं कृत्य करून प्रत्यक्षात त्याच्या कृत्यामध्ये काय फारसा अर्थ नाही. आता ही चर्चा होत राहील कसं ती सुरक्षा व्यवस्था ही झाली, ही तशा तुलनेनं छोटी गोष्ट आहे, पण त्याच्या पाठीमागचा जो हा सगळा कट आहे हा भयानक आहे. हा जो सगळा लोकशाही व्यवस्थेवरचा हल्ला आहे हे समजून घ्या. ह्याला फक्त राजकीय समजून चालणार नाही. त्याच्यावरची उसंतवाणी, संसदेवरती कोण करी हल्ला, देशद्रोही सल्ला कुणाचा हा, कोण याच्या पाठीमागं, आधीच्या हल्ल्याचा हाच तो दिवस कुणाला अवस आठवली, जरी दिसतेही चांडाळ चौकडी, कटाची वाकडी चाल दिसे, देशाची चढती पाहून कमान कोण परेशान झाले आहे, सुरक्षित आहे लोकशाही खुर्ची त्यामुळेच मिरची लागलेली, शांततेच्या वाटे चाललेली सत्ता, अशांतता पत्ता खेळे कोण, कांत ओळखावा मागचा तो कट, सुरक्षेची फट बुजवावी, सुरक्षेची फट बुजवावी. सुरक्षा यंत्रणा जी काही ढिलाई झाली असेल त्याच्यावरती कारवाई व्हावी, प्रत्यक्ष जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कडक शिक्षा व्हावी, ही ठीक आहे.
पण ह्या सगळ्याच्या पाठीमागं लोकशाही विरोधी जो कट आहे आणि सर्वसामान्य लोकांना मी परत एकदा धन्यवाद देतो की ज्या 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या त्या ठिकाणी मतदानाचा टक्काही वाढलेला आहे आणि लोकांनी निर्भयपणे शांततेच्या मार्गाने सत्तेमध्ये जिथे शक्य तिथं बदल केलेले आहेत, पर्याय निवडलेले आहेत आणि आपला लोकशाही व्यवस्थेवरती कसा विश्वास आहे हेच भारतीय मतदारांनी आत्ता झालेल्या 5 राज्यातल्या निवडणुकीतूनही दाखवून दिलेलं आहे. भारत सार्वभौम आहे. सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक असा जो हा देश आहे विकासाकडे चाललेला आहे. ही वाटचाल ज्या कुठल्या जगातल्या घटकांना पाहवत नाही. असे जॉर्ज सॉरोसारखे जे लोक आहेत ते वेगवेगळ्या मार्गाने अस्वस्थता निर्माण करायचा प्रयत्न करतात आणि हा कट ओळखून त्याच्या विरोधात सरकार जसं कारवाई करेल पण सर्वसामान्य लोकांनी सुद्धा हे बुद्धिभ्रम करणारे जे सगळे अर्बन नक्षल लिब्रांडो पुरोगामी आहेत त्यांनी पसरवलेलं हे जे वैचारिक भ्रम आहे सगळा किंवा हे वैचारिक भ्रष्टाचार जो करत आहेत तो ओळखून त्याच्या विरोधामध्ये स्वच्छपणे आपली प्रतिक्रिया नोंदवली पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.